नमस्कार. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आमची इंजिनिअरिंगची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती कशी कशी बदलत गेली. एक काळ असा होता की सगळी कॉलेजेस स्वतःचे ॲडमिशन स्वतः करायची आणि त्याच्यानंतर जेव्हा डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशननी सांगितलं की आता या सगळ्या कॉलेजेसच्या ॲडमिशन्स आम्ही करणार, त्यावेळेला थोडासा रेझिस्टन्सही होता लोकांचा आणि प्रायव्हेट कॉलेजेसनी पण स्वतःची एक असोसिएशन करून या ॲडमिशन्स करायचा एक थोडासा प्रयत्न केला, पण तो सगळा फेल जाऊन, तेव्हा त्यांनी स्वतःची CET घ्यायची ठरवली होती, तो सगळा फेल जाऊन हे सगळे सेंट्रलाइज प्रोसेसच्या अंडर आले. पण त्याही पूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा या ॲडमिशन्स सेंट्रलाइज चालू झाल्या आणि कम्प्युटरचं एवढं युग नव्हतं, तर त्यावेळेला या ॲडमिशन्ससाठी सर्व मुलांना मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुण्याच्या COEPमध्ये त्यांच्या मेरिट नंबरनुसार यायला लागायचं आणि तिथे त्या स्टेजवरती असे 8-10 टेबल्स ठेवलेली असायची, बाहेर एक मोठा स्क्रीन लावलेला असायचा आणि तुम्हाला दिसत असायचं की कुठल्या कॉलेजला, कुठल्या ब्रांचला, कुठल्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स राहिल्या आहेत. म्हणजे आपण आपली वरती नजर करून बघत बसायचं की मला अमुक एका कॉलेजला जागा हवी आहे, तर त्याच्या 3 सीट राहिल्या, आता 2 राहिल्या, आता 1च राहिली, संपली, मग पुढचं ऑप्शन. पण त्यावेळेला तुम्हाला नक्की दिसत असायचं की पुढची मुलं काय घेत आहेत, काय चाललं आहे, आपल्याला पाहिजे ती सीट आहे का नाही, आणि त्या तासभरामध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यायला लागायचा आणि ती ॲडमिशन मिळायची. ऑफकोर्स त्यावेळच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काहीतरी चुका झाल्यामुळे किंवा कोणावर अन्याय झाल्यामुळे कधीकधी न्यायालयाच्या आदेशानुसार ती सगळी ॲडमिशन प्रोसेस परत करायला लागायची. ही ॲडमिशन प्रोसेस स्वतः म्हणजे काउन्सिलिंगच्या थ्रू चालत असल्यामुळे लाखभर मुलांच्या ॲडमिशन्स करणं हे काही सोपं काम नव्हतं. दिवसातले 24 तास हे काम चालायचं आणि प्रत्येक तासामध्ये कधी पहिल्यांदाच 100 मुलं, 200 मुलं अशा यांनी सुरू होऊन त्याच्यानंतर 300 मुलांच्यापर्यंत एका तासामध्ये या ॲडमिशन्स होत असायच्या. मेरिट नंबरनुसार बोलवलं जायचं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या ॲडमिशन्स तेव्हा तिथे होत असत. अतिशय कटकटीची प्रोसेस होती, कारण त्या मोमेंटला त्या पालकाला विद्यार्थ्याला मदत करायला तिथे दुसरं कोणी अवेलेबल नसायचं आणि आपल्याला नक्की काय मिळणार आहे याचा अंदाजही नसायचा. या खडतर प्रोसेसमधनं जेव्हा बाहेर पडलो, CET आली, तेव्हा मात्र ह्या गोष्टी खूप सोप्या झाल्या आणि आत्ता आपण जी प्रोसेस पाहतो आहे ऑनलाईन, ती प्रोसेस चालू झाली. ही प्रोसेस अर्थातच चांगली आहे, काही त्रुटी त्याच्यामध्ये असतील, पण गेल्या 8-10 वर्षामध्ये ही प्रोसेस चालवून त्यातल्या बऱ्याचशा त्रुटी आता काढून टाकण्यात आलेल्या आहेत. पण या प्रोसेसमध्ये थोडंसं असं झालं आहे की मला नक्की माझ्या वेळेला काय परिस्थिती असणार आहे हे कळत नाही. हा एवढाच यातला एक थोडासा दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे ऑप्शन्स तयार करणं हा एक विचित्र पार्ट या प्रोसेसमध्ये येतो. या प्रोसेसमध्ये नियमांचे बदल दरवर्षीच घडत जातात, त्याच्यामुळे हा इतिहास थोडासा पाहणं आवश्यक आहे की एक काळ असा होता की फक्त CETवरती ॲडमिशन्स व्हायच्या, त्याच्यानंतर CET आणि AIEEE अशी परीक्षा होती, त्यांच्यावरती ॲडमिशन्स व्हायला लागल्या. म्हणजे स्टेटच्या ज्या सीट्स होत्या CETवरती बेस्ड त्या वेगळ्या आणि ऑल इंडिया सीट्स AIEEEवरती. नंतर JEE मेन्स आली, मग सगळ्याच सीट्स JEE मेन्सवरती गेल्या. मग 12वीचं महत्त्व कमी झालं, मग 12वीचे 50% आणि JEEचे 50% असं करून ॲडमिशन्स झाल्या. आणि असं करता करता गेल्या वर्षी जेव्हा आपण JEEतनं परत बाहेर पडलो आणि CET सुरू झाली, तर त्यावर्षी सर्वच सीट CETवरती आल्या, म्हणजे ऑल इंडिया सीटसुद्धा CETवरती भरल्या गेल्या आणि CET नंतर जर का वेकन्सी असेल तर JEEवरती त्या सीट्स भरल्या गेल्या. यावर्षी परत नियमात बदल झाला की सर्व सीट्स CETवरती नाहीत, स्टेटच्या ज्या सीट्स आहेत त्या CETवरती भरल्या जातील आणि ऑल इंडिया सीट्स या मात्र JEEवरती भरल्या जाणार आहेत आणि 12वीला कुठलंही महत्त्व नाही, म्हणजे 12वीचे मार्क धरले जाणार नाहीत, पर्सेंटाईल नाही, काही नाही. अर्थात मध्यंतरी एक काळ असाही होता की प्रत्येक मुलाला 2-2 सीट अलॉट व्हायच्या, एक ऑल इंडिया कॅटेगरीतनं आणि एक CETच्या बेसिसवरती. तोही प्रकार गेले 3-4 वर्ष त्यांनी बंद करून आता प्रत्येकाला दोन्हीतली जी सगळ्यात चांगली आहे ती एकच सीट अलॉट होते. त्यामुळे पुढच्या राऊंडला जर का वेकन्सी येणार असतील तर आपल्याला जे काही इतर पालक आजूबाजूचे सांगतात
की आमच्या वेळेला असं झालं होतं, 4थ्या राऊंडपर्यंत थांब तुला मिळेल, काउन्सिलिंग राऊंडला मिळू शकेल, शेवटी ॲडमिशन खूप खाली येतात. तर अशा कुठल्या भ्रमात राहू नका. यावर्षीचे नियम नीट पहा. ही प्रोसेस खूप वर्ष बदलत 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 आजच्या घडीला पोचली आहे. त्याच्यामुळे यावर्षीचे नियम नीट वाचा. गेल्या वर्षीच्या आणि यावर्षीच्या नियमातला फरक नक्की बघा आणि हे फरक तुम्हाला trialallotment.com वरती नक्की दिसतील.